श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 12 ऑगस्ट वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत अंगारकी संकष्टी चतुर्थी. जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं. पवित्र श्रावण महिना सुरू आहे आणि या वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी या श्रावण महिन्यामध्ये आली आहेत. तब्बल 21 वर्षांनंतर हा दुर्मिळ योगायोग आहे तर तो निर्माण झालेला आहे. म्हणजेच श्रावण महिन्यामध्ये अंगारकी चतुर्थी आलेली आहेत आणि म्हणून श्रावण महिन्यात येणाऱ्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला खूप मोठे धार्मिक महत्त्व दिलं जातं. या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केल्याने सर्व संकट दूर होतात आणि शुभफळ प्राप्त होते असं म्हटलं जातं. या दिवशी गणपतीने मंगळ ग्रहाला वरदान दिले होते की त्याचे नाव सदैव लोकांच्या स्मरणात राहील. म्हणूनच या चतुर्थीला विशेष महत्त्व दिले आहे. जो व्यक्ती अंगारकी चतुर्थीचे व्रत करतो त्या व्यक्तीला वर्षभरात येणाऱ्या सर्व संकष्टीचे शुभफळ प्राप्त होते असं म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करत असतात. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन भरभरून पुण्य मिळत असतं. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रत सोबतच आणि बाप्पांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. आज मंगळवार अंगारकी संकष्टी चतुर्थीला सकाळी उठल्यावर ठेवा. ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. सोन्यासारखे दिवस येतील. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला सकाळी उंबरठ्यावर ठेवायच्या आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे. 12 वाजण्याच्या आत ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्या घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे. संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्याला येते, परंतु जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे. यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. या अंगारकी संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ 12 ऑगस्टला सकाळी 8:45 होणार आहेत आणि समाप्ती 13 ऑगस्टला सकाळी 6:35 होणार आहेत. उदय तिथीनुसार आपल्याला ही अंगारकी चतुर्थी 31 ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी साजरी करायची आहे. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हा एक उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी अखंड वास करत असते. कारण मंगळवार हा माता लक्ष्मीला आणि कुबेर देवीला समर्पित असणारा दिवस आहे. त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो आणि त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल, काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा घराची भरभराट होत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नाही, व्यवसायामध्ये अडचणी येत आहे किंवा व्यवसाय तुमचा व्यवस्थित चालत नाही, घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही, पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने पुन्हा घरातून निघून जात असेल, म्हणजेच तुमच्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नसेल, तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही. घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं नाही, तर घरामध्ये एक प्रकारची सुखशांती समृद्धी असणं सुद्धा गरजेचं असतं. किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणे, घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असणे गरजेचे आहे. तर असे सर्व वातावरण घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नांदणे असं म्हटलं जातं. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये भरपूर पैसा हवा आहे, परंतु घरामध्ये पैसा येण्यासाठी घरातील वातावरण हे अनुकूल असणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. कारण गणपतीला विघ्नहर्ता बुद्धीची देवता मानले जाते. जर या दिवशी आपण हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या घरातील सर्व समस्या अडचणी या दूर होतील. तसेच हा उपाय केल्याने आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल.
घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन सोन्यासारखे दिवस येतील. कारण गणपती बाप्पा हे अडथळे दूर करणारे आणि नशीब आणणारे देवता मानले जातात. आणि संकष्टी म्हणजेच संकट दूर करणारी अशी ही तिथी. म्हणून हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये केला जातो. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहेत. स्वच्छ स्नान करायचे आहेत. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचामृत टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने स्नान करायचे आहेत. यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाते. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायच्या आहेत. गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचे आहेत. धूप-दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचे आहेत. आणि यानंतर तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उघड्यावरती हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. कलशमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं लाल चंदन आणि थोडीशी हळद टाकायचे आहेत. आणि हे जे पाणी आहे तर हे आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर, उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य दरवाजावर शिंपडावे आहेत. यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचे आहेत. यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये पाणी टाकून त्याची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे. आणि हळदीचा लेप जर आहे तर ते आपल्या उभ्या त्यावरती करायचे आहेत. हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला एक मातीची पट्टी घ्यायची आहे. त्यामध्ये शुद्ध गाईचे तूप घालायचे आहेत. तूप नसेल तर तेल घालायचे आहेत आणि या दिव्यामध्ये तुम्हाला 4 दिशेला 4 वाती लावायच्या आहेत. म्हणजेच मुख्य दिवा जो आहे तर तुम्हाला बनवायचा आहे. यानंतर हा दिवा जो आहे तर तो आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर मधोमध तुम्हाला ठेवायचे आहेत. यानंतर उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला कुंकवाने 2 स्वस्तिक काढायचे आहेत. स्वस्तिकमधले 4 बिंदू आणि कडेच्या 2 लाईन या आवर्जून द्यायच्या आहेत. यानंतर तुम्हाला काय करायचे आहे ते एक प्लेट घ्यायचे आहे. प्लेटमध्ये थोडीशी चणा डाळ आणि गुळाचा खडा जो आहे तर तो तुम्हाला ठेवायचे आहेत. आणि ही प्लेट आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला ही प्लेट जी आहेत ती ठेवायची आहेत. यानंतर तुम्हाला काही करायचे आहेत. कुंकवाने आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती पुढच्या साईडने एक स्वस्तिक काढायचे आहेत. आणि स्वस्तिकच्या खाली तुम्हाला ओम गण गणपतये नम हा कुंकवाने मंत्र लिहायचे आहेत. यानंतर उभ्या त्याला हळद कुंकू अक्षता लावून तुम्हाला पूजा करायच्या आहेत. धूप-दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहेत. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचे, भगवान श्री गणेशाचे नामस्मरण करायचे आहेत. तुमच्या घरातील सर्व समस्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायचे आहेत. आता ही सगळी सेवा उंबरठ्यावर करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर यायचे आहेत. आसन घ्यायचे आहे, आसनावर बसायचे आहेत आणि 3 वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करायचे आहेत आणि 1 वेळा गणपती बाप्पांच्या संकटनाशक स्तोत्राचे पठण करायचे आहेत. मोठ्या आवाजामध्ये या 2 सेवा तुम्हाला करायच्या आहेत. यानंतर सुखकर्ता दुःखहर्ता ही गणपती बाप्पांची आरती तुम्हाला करायचे आहेत. जेव्हा तुम्ही हे संकटनाशक स्तोत्र तुमच्या घरामध्ये मोठ्या आवाजामध्ये वाचतात तेव्हा तुमच्या घरामध्ये ज्या काही संकट आहेत, ज्या काही अडचणी आहेत, जी काही अदृश्य वाईट शक्ती आहेत ती त्या क्षणामध्ये नष्ट होत असते. कारण गणपती बाप्पा जे आहेत ते संकट दूर करणारे देवता मानले जातात. जेव्हा अथर्व शीर्षाचे आपण पठण करतो तेव्हा आपल्या मुलांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतात आणि गणपती बाप्पा हे आपल्या घरावर प्रसन्न होत असतात. आता जी चणा डाळ आणि गूळ तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर ठेवली आहेत तर तुम्ही ती 12 वाजल्यानंतर उचलून घ्यायची आहेत आणि ती तुम्हाला गायीला खाऊ घालायचे आहेत. तुमच्या घराजवळ जिथे कुठे गायी असेल किंवा तुमच्या घरी गाय असेल तर तिला हळद कुंकू लावून तुम्हाला ही चणा डाळ आणि गूळ जो आहे तर तो खाऊ घालायचे आहेत. शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की संकष्टी चतुर्थीला किंवा अंगारकी चतुर्थीला जर आपण गायीला चणा डाळ आणि गूळ खाऊ घातला तर 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन कुटुंबाची भरभराट होत असते. त्याचबरोबर जर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये काही समस्या असतील, बऱ्याच वेळा असं होतं की आपली मुलं खूप हुशार असतात परंतु अचानक मुलांच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात. मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही. मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नाही किंवा मुलं सतत आजारी पडतात. यासारख्या समस्या जर तुमच्या मुलांना असेल तर या दिवशी तुम्हाला तुमच्या मुलांच्या हातून हिरवा चारा जो आहे तर तो गायीला खाऊ घालायचे आहेत. यामुळे मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात.
तसेच जर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही, त्यामध्ये वृद्धी होत नाही, उद्योग व्यवसायातून हवा तसा पैसा मिळत नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, तर या दिवशी तुम्हाला एक मूठभर हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि हे हिरवे मूग तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन गणपतीला अर्पण करायचे आहेत आणि तिथे बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचे आहेत आणि आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत. हा उपाय देखील खूप प्रभावी आहे, त्यामुळे तुम्ही हा एक उपाय देखील करू शकता. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला मुलांना एक तीर्थ पाजायचे आहेत. तर तुम्हाला काही करायचे आहेत. एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचे आहे. पाण्यामध्ये आपल्या उजव्या हाताचे करंगळीजवळचे बोट असते, अनामिका, तर ते बोट त्या पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि 11 वेळा गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचे आहेत आणि हे अभिमंत्रित केलेले पाणी हे आपल्या मुलांना पाजायचे आहेत. यामुळे आपल्या मुलांची बुद्धी ही तल्लख होते. गणपती बाप्पा हे सर्व देवतांमध्ये अतिशय हुशार देवता आहेत आणि तसेच आपली मुलंसुद्धा हुशार होतात. मुलं जो काही अभ्यास करतात तर ते मुलांच्या लक्षात राहते. म्हणून हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जर आहे तर ते उद्या अंगारकी चतुर्थीला आवर्जून करायचे आहेत. खूप प्रभावी उपाय आहे, तुम्ही नक्की करा. या उपायाने तुम्हाला शीघ्र फळ प्राप्त होईल, कारण या दिवशी गणपती बाप्पा हे पृथ्वीवर आलेले असतात आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी.